मला जयकडे बघून खूप बरं वाटलं. म्हणजे त्याची पहिलीच मीटिंग, पण तो ज्या पद्धतीने बोलत होता त्याच्याकडे बघून असं अजिबात वाटलं नाही ही त्याची पहिलीच असाइनमेंट आहे. उलट त्याचा तर हातखंड आहे यार. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला असली उत्तरं दिली त्याने. काय म्हणाले ते? कोण? जयचे सारखं सारखं ते जयचे क्लायंट दाभोळकर. ते तर जयवर खूप खुश होते, पण तेही खूप स्मार्ट आहेत. ए बघ अदिती आली. गुड मॉर्निंग अदिती. गुड मॉर्निंग. अदिती तू पण जॉईन हो ना. हो, जुईचा नवीन कार्यक्रम सुरू झालाय, जय की कामयाबी की कहानी. अदिती, जयने एडींना सॉलिड इम्प्रेस केलंय. अगं पण मग प्रेझेंटेशन कसं झालं? प्रेझेंटेशन झालंच नाही. म्हणजे? नाही, जय म्हणाला की मी प्रेझेंटेशन दाखवतो, पण प्रेझेंटेशन दाखवायची काही गरज नाही असं म्हणलं. आणि काय म्हणाले माहितीये? तुम्ही खूप हुशार आहात. आणि बाकी त्यांनी खूप गप्पा मारल्या. अर्थात मी फक्त ऐकत होते, ते जयशीच खूप बोलत होते. काय काम सोडून गप्पा? अरे पहिलीच भेट आहे ना, झाले असतील गप्पा, विषय निघतात ना एक एक. पण काय ग, गप्पा नेमक्या काय झाल्या? काय नाही, जनरलच गप्पा होत्या. म्हणजे त्यांच्या ऑफिस मधल्या स्टाफला किती पगार आहे हे त्यांनी सांगितलं. अच्छा. आणि तुम्हाला माहितीये, त्यांच्या ऑफिस मध्ये वेल फिल्टर पाणी असतं प्रत्येक स्टाफसाठी. आणि त्यांची मुलगी तर चेहरा धुवायला सुद्धा वेल फिल्टर पाणी वापरायची. वा, त्यांची मुलगी जो गटवेल ना त्याची तर लॉटरीच लागली. हा कसली लॉटरी? मी पाहिलंय त्या माणसाला, आणि आता तर मी पुरुषांना अगदी चांगली ओळखून असते. मी तर नक्की सांगते की हा माणूस किती तत्वाचा वाटला ना तरी स्वतःच्या हट्टासाठी आपल्या जवळच्या माणसांना सुद्धा दूर करेल. ते काहीही असलं तरी जयशी अशा चाललेल्या गप्पा बघून मला खूप मस्त वाटलं. काय वाटलं? मस्त वाटलं. एक्साइटमेंट पाहिजे. पण शेवटी जाता जाता ते काय म्हणाले माहितीये? मिस्टर जयराम, आता तरी तुम्हाला तुमची किंमत कळायला हवी. खरंच पहिल्याच मीटिंग मध्ये त्यांना जयची किंमत कळाली.